जय जय रघुवीर समर्थ. मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक 103 पाहणार आहोत. हरी कीर्तने प्रीतिरामी धरावी, देहे बुद्धी निरूपणी विसरावी, परद्रव्य आणि कांता परावी, यदर्थी मना सांडी जीवी करावी. जय जय रघुवीर समर्थ. भगवत प्राप्तीच्या आड येणाऱ्या 2 गोष्टींचा समर्थांनी या श्लोकामध्ये उल्लेख केलेला आहे. एक म्हणजे परद्रव्य आणि दुसरं म्हणजे परस्त्री. पर म्हणजे दुसऱ्यांचा आणि द्रव्य म्हणजे पैसा. परद्रव्य म्हणजे जे आपण कमावलेलं नाही, ज्यावर आपला अधिकार नाही असं द्रव्य. जे आपण स्वकष्टाने कमवतो ते द्रव्य म्हणजे जणू लक्ष्मी असते, तिला बरकत असते, त्यामध्ये शांती समाधान असते. पण जे द्रव्य आपण चोरी करून भ्रष्टाचार करून लुबाडून मिळवतो ते द्रव्य म्हणजे पैसा असतो, ती लक्ष्मी नसते. अशा पैशाला बरकत नसते. तो जसा वाईट मार्गाने येतो तसा तो वाईट मार्गानेच जातो. तो आपल्याला शांती आणि समाधानही देत नाही. अशा पैशाने घरामध्ये नको त्या आपत्तींना संकटांना आमंत्रण दिले जाते. जसे घरामध्ये सारखी दुखणी सुरू होतात आणि मग दवाखान्यामध्ये पैसा खर्च होतो. कधी घरामध्ये चोरी होते, मुलांना वाईट व्यसनं लागतात इत्यादी. अशा प्रकारे परद्रव्य आपल्याला सुखाने जगू देत नाही. भगवत प्राप्तीच्या आड दुसरी येणारी गोष्ट म्हणजे कोणती, तर परस्त्री. परस्त्रीचा मोह, तिची कामना ही सुद्धा माणसाच्या अधोगतीला कारणीभूत होते. ही कामवासना कधी तृप्त होतच नाही. आपण अनेक अशी उदाहरणे पाहतो की परस्त्रीच्या नादी लागून ते देशोधडीला लागले, त्यांचं घर उद्ध्वस्त झालं. म्हणजे काय, तर परस्त्रीचा संग हा अधोगतीला कारणीभूत होतो आणि इतका अनमोल असा मिळालेला नरजन्म वाया जातो. मग ही अधोगती जर टाळायची असेल तर काय करायला पाहिजे? समर्थ म्हणतात, हरी कीर्तने प्रीतिरामी धरावी, देहे बुद्धी निरूपणी विसरावी. समर्थ म्हणतात, हरीचं कीर्तन करा, त्याचं गुणगान करा. भगवंताला त्याचं कीर्तन केलेलं मनापासून आवडतं. त्या हरीचं सतत कीर्तन केल्याने रामाविषयी आपल्या मनामध्ये प्रेम वाढत जाते. भगवंताचं गुणगान केल्याने मनामध्ये शुद्ध भाव जागृत होतात, मन प्रसन्न होते. त्या हरिकीर्तनामध्ये मन रमून जातं आणि सगुणामध्ये ध्यान लागतं. तसेच त्या भगवंताचं निरूपण ऐकावं. निरूपण म्हणजे काय, तर भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन, त्या भगवंताचं चरित्र ऐकावं, त्यांनी केलेल्या लीलांचं वर्णन ऐकावं, त्याचा पराक्रम आठवावा. या निरूपणामुळे आपल्याला देहबुद्धीचा विसर पडतो आणि आत्मबुद्धीची वाढ होते. परमार्थात देहबुद्धी कमी होणे महत्त्वाचे आहे. ती देहबुद्धी भगवत निरूपणाने कमी होते. अशा प्रकारे परस्त्री आणि परद्रव्य यांचा त्याग करावा आणि हरिकीर्तनामध्ये मन लावावे. त्यातच आपलं कल्याण आहे. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात, हरी कीर्तने प्रीतिरामी धरावी, देहे बुद्धी निरूपणी विसरावी, परद्रव्य आणि कांता परावी,
यदर्थी मना सांडी जीवी कराळ. जय जय रघुवीर समर्थ.